जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे मुंबईकडे कूच केली आहे त्यांनी, कसं बघते राष्ट्रीय ओबीसी महासंघ? नाही, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये हे बघ, त्यांना काय आंदोलन करायचं त्याच्याकरता ते मोकळे, आम्ही त्यांना काही ते सुचवू शकत नाही. पण या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की सरकारने कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या दबावाखाली येऊन आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. एक हां, विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे सरकारने, तर हे आंदोलन आता मुंबईकडे केलं तर याला पण पॉलिटिकल आहे का आशीर्वाद? नाही, विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये बोलू असं सरकार डेट अनाऊन्स झालेली आहे, हाऊसमध्ये अनाऊन्स झालेली. बरं, पण आता त्याचे विषय नाही कळले ना. त्या विशेष अधिवेशनामध्ये विषय काय काय आहे आला का म्हणते ते अधिवेशनात जाहीर केलं होतं. पण आता त्यांचं आता जे राज्य मागासवर्गीय आयोगाला काम दिलेलं आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग एवढ्या फास्ट काम करते आहे, या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय, मी अहवाल शब्द वापरतो, अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार अधिवेशन घेऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो, कारण अधिवेशन घ्यायचं आणि कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आधार पाहिजे असेल, आधार पाहिजे असतो. आणि हा आधार म्हणजे काय राहील? या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल. त्याच्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग काय शिफारस करते आणि त्या शिफारसीवर सरकार काय विचार करते हे अधिवेशन घेऊन डिक्लेअर होईल. आता या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवालच तिथपर्यंत येते की नाही, कारण 30 तारीख लास्ट डेट दिली आहे, नंतर टॅब्युलेशन आहे, 30 तारखेपर्यंत होते की नाही होते याच्यावर शंका आहे. जरी त्यांनी डेट दिली असली तरी मी मगाची ज्या ठिकाणी जसं आपल्याला म्हटलं की 60% SC ST OBC जर मिळालं आपण तर 80% लोक होतात. या 80% लोक सोडले तर आले 20%. आज जवळजवळ 12 ते 14 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणजे जवळजवळ त्यांना 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जायचं आहे. मग 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जाऊन तेवढी माहिती भरून त्याचं टॅब्युलेशन करून हे करून रिपोर्ट तयार करणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही, तुम्ही किती केलं तरी. आणि म्हणून जोपर्यंत हा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत जरी सरकारने घोषित केलं असलं तर ते अधिवेशन होईल की नाही याविषयी मी साशंक आहे. नाही ना, हे आहे ना गव्हर्नमेंटचं कागदपत्र आहे, मी नाही म्हणत, याच्या आधारे बोलतो मी. याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे, हे बघा की नव्याने प्रमाणपत्र पडताळणीच्या नियमाकरता महसुली अभिलेख नोंदी, जन्म मृत्यू रजिस्टर संबंधीचे अभिलेख, शैक्षणिक अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेख, पोलीस विभागाकडील अभिलेख, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेख, भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेख, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या कार्यालयाकडील अभिलेख, शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा तपशील अभिलेखे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेख, असे 23 जे नव्याने जे आलेले आहे. आतापर्यंत मी मागाशी सांगितलं आपल्याला का 2च कागद ग्राह्य धरल्या जात होते, महसुली कागदपत्र किंवा शैक्षणिक. आता हे जे बाकी जे आहेत याला सरकार मान्यता देण्याच्या विचारात आहे, अजून मान्यता दिलेली नाही. याच्यावरती लोकांकडनं आक्षेप बोलावलेला आहे. 16 तारखेपर्यंत ते आक्षेप ते घेताना आता सरकारी कधी कधी एवढी गडबड करते. आता आम्हाला म्हणून शंका येते कधी कधी गडबड होऊ शकते का, की त्यांनी 16 तारखेपर्यंत आणि आता कम्प्युटरचा जमाना असताना मंत्रालयात स्वतः ऑब्जेक्शन आणून द्या अशी अट टाकली होती. आणि आता हे सर्वाकरता लागू होणार आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग या सर्व आता ह्या सर्व लोकांनी ऑब्जेक्शन टाकले आहे की बा एवढे कागदपत्र आता शोधण्याची गरज काय. शेड्यूल का शेड्यूल आता याच्यामध्ये एक असं आहे, जिल्हा वक्फ अधिकारी यांचे कार्यालय. आता वक्फचं कार्यालय कोणासाठी असते? अशा प्रकारचे हे असल्यामुळे लोकांचे ऑब्जेक्शन आम्ही टाकलेलं आहे त्याच्यावरती. आणि म्हणून या ऑब्जेक्शन या आरोपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही आक्षेपांचं तोपर्यंत हा नवीन जी आर निघत नाही. मग हा जी आर नवीन निघत नाही तर ते विधानसभेमध्ये आल्यावर नियमावली किंवा निर्णय घेऊ शकत
नाही अशा अडचणी सरकारपुढे आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सरकारने काय निर्णय घ्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे, पण आमच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हा सरकारला आमचा इशारा.